अनुसूचित क्षेत्रातील 17 संवर्गाच्या भरतीचा मुद्दा सध्या पेटलेला आहे। राज्यातील 13 जिल्ह्यांमधील आदिवासी समाजातील आंदोलकांनी नाशिकच्या ईदगाह मैदानावर अन्न त्याग आंदोलन सुरू केले। माजी आदिवासी मंत्री राजेंद्र गावित, नरहरी झिरवळ, आमदार किरण लहामटे, राजेश पाडवी यांनी आंदोलकांची भेट घेतली आहे। या भेटीदरम्यान त्यांनी मंगळवारी मुख्यमंत्र्यांसोबत बैठकीचं आश्वासन देखील दिलंय। मात्र आंदोलक आंदोलनावर ठाम असल्यानं तिसऱ्या दिवशी देखील हे अन्न त्याग आंदोलन सुरूच आहे। आमची 17 संवर्गाची पदभरती ही कायमस्वरूपी झाली पाहिजे। ती कंत्राटी न करता किंवा मानधनावर न करता ती कायमस्वरूपी झाली पाहिजे, ही प्रमुख आमची एकच मागणी आहे। आणि आपण बघितलं तर आज खूप 10 ते 12 वर्षांनी शासन भरती करत आहे आणि कुठेतरी आदिवासींचा बॅकलॉग किंवा पालघरसारख्या ग्रामीण दुर्गम भागामध्ये शैक्षणिक आणीबाणी सुरू असताना 0 शिक्षकी शाळा आणि 1 शिक्षकी शाळांचे प्रमाण खूपच वाढलेलं आहे आणि शैक्षणिक आणीबाणी झालेले आहे। तरी कृपया करून शासनाने ही पैसा भरती निकाली काढावी आणि कायमस्वरूपी पदभरती करावी।